नुकताच पहिला वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 जाहीर केलेला आहे। तर याच्यावरती तुम्हाला राज्यसेवा पूर्व किंवा कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये 100% क्वेश्चन बघायला मिळेल। सो हा जो वित्तीय आरोग्य निर्देशांक आहे तो कधीपासून सुरुवात केलाय तर 2025 पासून। राईट, कोण काढतं तर नीती आयोग। पहिला इंडेक्स 24 जानेवारी 2025 ला त्यांनी प्रकाशित केलेला आहे, परंतु तो इंडेक्स 2022-23 या आर्थिक वर्षाचा मोजलेला आहे। तर आता हा वित्तीय आरोग्य निर्देशांक नीती आयोग का काढतं, त्याचे उद्दिष्ट काय आहेत तर राज्यांमधील राजकोषीय आरोग्याचं तुलनात्मक विश्लेषण करणं, राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापन पद्धतीतील बलस्थान आणि चिंतेचे क्षेत्र ओळखायचे। राईट, प्रायोगिक मूल्यमापनाद्वारे पारदर्शकता, जबाबदारी आणि शहाणपणाचं राजकोषीय व्यवस्थापन प्रोत्साहित करायचंय आणि धोरणकर्त्यांना राजकोषीय शाश्वतता व लवचिकता वाढवण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी हा वित्तीय आरोग्य निर्देशांक नीती आयोगाने काय केलेला आहे, पहिल्यांदाच काढलेला आहे। तर आता नीती आयोग हा वित्तीय आरोग्य निर्देशांक काढण्यासाठी कोणते 5 मुख्य आयाम विचारात घेतं तर याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर याच्यामध्ये खर्चाची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर याच्यामध्ये एकूण विकासात्मक खर्च आणि एकूण भांडवली खर्च याच्यामध्ये विचारात घेतला जातो। नंतर महसूल संकलन, यामध्ये राज्याचा स्वतःचा महसूल म्हणजे महसूल प्राप्ती आणि राज्याचा स्वतःचा महसुली खर्च किती आहे हे विचारात घेतलं जातं। नंतर राजकोषीय शहाणपण, याच्यामध्ये 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात, एकूण राजकोषीय तूट आणि एकूण महसुली तूट राज्याचे किती आहे। राज्याच्या जीएसडीपीच्या म्हणजे राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या राजकोषीय तूट किती आहे आणि महसुली तूट किती आहे हे विचारात घेतलं जातं। नंतर कर्ज निर्देशांक, राज्याची व्याज देयके आणि प्रलंबित देणी किती आहे हे विचारात घेतलं जातं आणि कर्ज शाश्वतता या मुख्य आयामा अंतर्गत जीएसडीपी वाढीचा दर, व्याज देयकांच्या वाढीचा दर याच्यामध्ये विचारात घेतला जातो। तर हे मुख्य आयाम आणि त्याचे सब पॅरामीटर्स किंवा निर्देशक काय करा तुम्ही लक्षात ठेवा। तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं की या वर्षीचा वित्तीय आरोग्य निर्देशांक जो नीती आयोगाने मोजलेला आहे तर तो 18 मेजर स्टेटचा तो काय केलेला आहे 2022-23 चा त्यांनी वित्तीय आरोग्य निर्देशांक मोजलेला आहे। तर याच्यामध्ये सर्वात जास्त किंवा सर्वात चांगलं वित्तीय आरोग्य कुठल्या राज्याचं आहे तर ते आहे ओडिशाचं। सर्वात चांगलं वित्तीय आरोग्य ओडिशाचं आहे हे लक्षात ठेवा। नंतर छत्तीसगडचा आहे। ओडिशाचा जो फिस्कल हेल्थ इंडेक्स व्हॅल्यू जी येते गुण त्याला किती पडलेले 66.8%। त्याच्यामुळे देशामध्ये सगळ्यात चांगलं वित्तीय आरोग्य कोणाचं आहे ओडिशाचं, नंतर छत्तीसगड, नंतर गोवा, नंतर झारखंड आणि गुजरात। तर हे जे पहिले 5 स्टेट आहेत तर हे अचिव्हर या कॅटेगरीमध्ये येतात। नंतर पुढचे 5 स्टेट जे आहेत ते फ्रंट रनर मध्ये येतात, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो। महाराष्ट्र फ्रंट रनर मध्ये येतो आणि सगळ्यात खराब वित्तीय आरोग्य कुणाचं आहे तर ते आहे पंजाबचं। कुणाचं आहे पंजाबचं, हे लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा।